या अळूवडीला बघा किती पदर सुटले आहेत ते, आणि तितकीच ती खमंग आणि कुरकुरीतही झाली आहे। अशी भरपूर पदर सुटलेली व खाताना घशाला न खवखवणारी अळूवडी तयार करण्यासाठी कोणती पाने घ्यायची हे आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। नमस्कार, अतिथी किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। अळूवडी करण्यासाठी इथे 18 ते 20 मध्यम आकाराची पाने घेतली आहेत। या पानांचे देठ बघा एकदम काळेभोर आहेत आणि या पानाला अशी किनार असते। अशी काळ्या देठाची आणि बाजूने किनार असलेली पानेच अळूवडीसाठी निवडायची आहे। ही पाने पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यावरचं अतिरिक्त पाणी पुसून घेतले आहे। आता या पानाच्या मागच्या बाजूला असलेल्या शिरा आपण काढून घेऊया। या जाड शिरा काढल्यामुळे वडीचा खाजरेपणा कमी होतो, तसेच रोल करताना अगदी सहज वळता येतो। म्हणूनच पान न फाटता आपल्याला जेवढ्या शिरा काढणे शक्य आहे तेवढ्या आपण काढून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे सर्व पानांच्या शिरा काढून झाल्या की आता एकेका पानावर लाटणे फिरवायचे आहे। त्यामुळे पानाची जाड शीर व तंतू मऊ होतात। शिवाय पान अगदी सहज वाकवता येते आणि रोल करता येते। म्हणून अळूच्या पानावर लाटणे फिरवणे ही स्टेप अत्यंत महत्त्वाची आहे। आता आपण अळूवडीसाठी बेसनचे मिश्रण तयार करून घेऊया। त्यासाठी इथे चिंचेचा कोळ काढून घेतला आहे। त्यामध्येच आपण सुके मसाले घालून घेऊया। सुक्या मसाल्यांमध्ये लाल तिखट, हळद, धणेपूड, गरम मसाला आणि जिरेपूड घातली आहे। तसेच चवीनुसार मीठ घातले आहे। इथे बेसन घेताना मी डाळ घरी भाजून त्याचे बेसन तयार केले होते, तेच वापरले आहे। 2 वाट्या बेसनसाठी पाव वाटी इतके तांदळाचे पीठ घातले आहे। 2 चमचे तीळ घातले आहेत आणि अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घातला आहे। हे सर्व सुखं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे भाजलेल्या डाळीचे बेसन वापरल्यामुळे तसेच तांदळाचे पीठ घातल्यामुळे वड्या कमी तेलकट व कुरकुरीत तयार होतात। या पिठामध्येच 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूटही घातला आहे। तसेच चिंचेचा कोळ तयार केला त्यावेळेला त्याच्यात लिंबा एवढा गूळ घातला व थोडासा हिंगही घातला आहे। आता तयार केलेले बेसनचे थोडे थोडे पीठ घालून आपण मिश्रण तयार करून घेऊया। हे पीठ तयार करताना आपल्याला पानावरती अगदी सहज पसरवता येईल अशा कन्सिस्टन्सीचे पीठ तयार करायचे आहे। खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही। असे पीठ तयार केल्यामुळे पानावर अगदी सहज पसरवता येते। आता आपण तयार करून घेतलेल्या पानांवर मिश्रण लावायला सुरुवात करूया। मिश्रण लावताना पानाच्या उलट दिशेने लावत घ्यायचे आहे आणि एक समान असा थर आपल्याला पानावरती पसरवायचा आहे। एका पानावर मिश्रण व्यवस्थित लावून झाले की त्यावर दुसरे पान ठेवायचे आहे आणि ते पान ठेवताना आपण अशा उलट दिशेने ठेवले आहे। पाने अशी उलट-सुलट ठेवल्यामुळेच त्याचे लेयर्स अगदी व्यवस्थित सुटून येतात। तसेच खाताना अळूवडीचा पोतही छान लागेल। ही मध्यम आकाराची पाने असल्यामुळे मी 4-5 पाने इथे उलट-सुलट दिशेने ठेवून त्याचा रोल तयार केला आहे। इथे सांगायचे राहून गेले, पानावर मिश्रण लावण्यापूर्वी मिश्रण तयार झाल्यावर आंबट, तिखट, गोड चवीचा एकदा अंदाज घ्या आणि मीठ वगैरे काही कमी असेल तर ते मिश्रण लावण्यापूर्वीच ॲडजस्ट करा। त्यामुळे अळूवडीच्या चवीमध्ये कोणतीच कमतरता भासणार नाही। इथे आपली एकावर एक 4-5 पाने ठेवून झाली आहेत। आता आपण रोल करून घेऊया। आता पानाची एक बाजू अशी दुमडून घ्या आणि त्याच्यावर थोडे पीठ लावून घ्या। तशीच दुसरी बाजूही दुमडून घ्या आणि त्यावरही थोडे पीठ लावून घ्या। आता रोल गुंडाळताना आपल्याला घट्ट गुंडाळायचा आहे। प्रत्येक वेळेला रोल गुंडाळताना त्यावर थोडं थोडं पीठ लावायचं, म्हणजे रोल पुढच्या बाजूला चिकटला जातो। अशा पद्धतीने शक्य तितका घट्ट रोल गुंडाळला की अळूवडी वाफवताना व कापताना व्यवस्थित राहते। चाळणीला थोडे तेल लावून त्यामध्ये आपण
सगळे केलेले रोल वाफण्यासाठी ठेवून देऊ. हे अळूवडीचे रोल आपल्याला साधारणपणे 15 ते 20 मिनिटं वाफवायचे आहेत. एकदा 15 ते 20 मिनिटानंतर त्यामध्ये सुरी घालून चेक करून बघा. सुरी एकदम क्लीन बाहेर आली म्हणजेच बेसनचा थर अगदी व्यवस्थित शिजला आहे. हे रोल आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच कट करायचे आहेत. ही स्टेपही खूप महत्त्वाची आहे. रोल गरम असताना कापू नका. पूर्ण थंड झाल्यावर अळूवडी कापली की त्याच्या छान गोल गोल स्लाइस आपल्याला मिळतात. पूर्ण थंड झाल्यानंतर आता आपण अळूवडी कापून घेऊया. आपल्या आवडीनुसार शक्य तितकी पातळ अळूवडी आपण कापून घ्यायची आहे. अशी पातळ वडी कापल्यामुळे ती शॅलो फ्राय करताना किंवा डीप फ्राय करताना एकदम कुरकुरीत बनते. ज्यांना फक्त स्टीम केलेली अळूवडी आवडते त्यांच्यासाठी ही अळूवडी तयार आहे. आपण कडकडीत तापलेल्या तेलात अळूवडी डीप फ्राय करून घेऊया. एकदा का तेल व्यवस्थित गरम झाले की गॅसची आच आपल्याला मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवरच आपल्याला सर्व अळूवड्या तळून घ्यायच्या आहेत. दोन्ही बाजूने छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपण अळूवडी तळून घेऊया. आपल्या खमंग आणि कुरकुरीत अळूवड्या अगदी छान तयार झाल्या आहेत. आपल्याला आजची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून जरूर कळवा. तसेच रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे राहून गेले असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेलचे आयकॉन जरूर क्लिक करा. त्यामुळे होईल असं की आपल्या चॅनलच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. बाहेरून कुरकुरीत आणि चवीला आंबट गोड तिखट अशा चवीची ही अळूवडी खायला खरंच खूप स्वादिष्ट लागते. तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा अळूवडी बनवून पहा आणि आपल्याला आलेला अनुभव मला कमेंट करून नक्की कळवा. अळूवडीला सुटलेले पदर बघूनच लक्षात येत आहे की ही अळूवडी किती कुरकुरीत झाली आहे. आणि जर का तुम्हाला थोडी मऊ अळूवडी हवी असेल तर इथे मी थोड्या अळूवड्या शॅलो फ्रायही केल्या आहेत. पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसह. तोपर्यंत छान छान पदार्थ बनवत रहा. धन्यवाद.